नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की तर या ठिकाणी ती पार्वती जी लता कारखानीच असते ती नाटक करत असते. तर ती ऋषिकेशला म्हणते, हे बघ बाळा, तू कसा माझं पोटचं पोरगा आहे, तू कसा मला वाचवायला येऊन गेला. खरंच असं कोणीच करत नाही, मी पार्वती आहे तुझी आई. तेव्हा आता तिथे सुमित्रा जाते आणि म्हणते, सोडा त्याला कशाला जवळ घेत आहे तुम्ही नाही त्याची आई. तेव्हा आता ती म्हणते, हो मी त्याची आईच आहे. तेव्हा आता जानकीला आणि ऋषिकेशला काही कळतच नसतं नेमकं चाललंय काहीतरी. कोण कुठली बाई काहीही बोलते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते, अहो तुमचा गैरसमज होतो आहे. ती आमची पार्वती आई बसच्या अपघातामध्ये एक्सपायर झालेले आहे. तेव्हा आता लगेच लता कारखानीस म्हणजे पार्वती म्हणते, अगं कोण? माझा अपघात नाही झाला, मी तर जिवंत आहे, कारण मी त्या बसमध्ये चढलीच नव्हती. असं हे ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता पार्वती आता त्या ऋषिकेशला जवळ घेत असते, पण सुमित्रा तिला काही जवळ घेऊ देत नाही. पण आता इकडे पार्वती चांगलीच नाटक करू लागते, नाही बाळा, मीच तुझी आई आहे. अहो तुम्ही मला ओळखलं नाही का? ती अशी नानांना म्हणते. तेव्हा जानकी म्हणते, अहो तुमचा गैरसमज होतो आहे. तू असं कसं काय लगेच मधून यांची आई कशी काय येईल? तेव्हा ती म्हणते, मी शोध घेत मी या ठिकाणी पोहोचली आहे आणि मी माझा बाळाला भेटणार नाही, असं होणारच नाही. मित्रा मात्र आता ऐकायला तयार नसते. तर आता इकडे लता तिचं चांगलं नाटक सुरू ठेवते असते. तर आता इकडे ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो. ऐश्वर्या आणि सारंग त्यांची मजाच बघत असते. तर लता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, बाळा मी खरंच तुझी आईच आहे रे. तेव्हा आता इकडे सुमित्रा म्हणते, हे बघ जानकी, यांच्यावर विश्वास नको ठेवू, कारण असं कोणीही येईल आणि कोणी आई म्हणेल, हे खरं आहे का? तेव्हा आता इकडे जानकी म्हणते की आई, हे बघा, काही झालं तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की मी ऋषिकेशची आई म्हणजे पार्वती आई आहे. आपण एकदा त्यांना संधी देऊया, नेमकं काय आहे काय नाही ते तरी आपल्याला समजेल. असं म्हणून आता जानकी त्या लता कारखानीसला स्वीकारतात आणि घरी घेऊन येतात पार्वती म्हणून. तर आता मंडळी, जानकी आणि ऋषिकेशच्या समोर सत्य येईल का की हा सगळा ऐश्वर्याचा रचलेला डाव आहे, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.